जीवनाला दिशा देणारे विचार यांची साकड घालणे अत्यावश्यक आहे। त्या उद्देशानेच आजच्या या कार्यक्रमात हे आपल्याला आज कळतंय, पण आपले जे संत होऊन गेलेले, कारण की महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे असं म्हणलं जातं। आपले संतांनी पर्यावरणाविषयी आपल्याला कितीतरी आधीपासून सांगितलेले म्हणणारे उद्या येत नाहीत, सकाळपासून ते सायंकाळच्या म्हणजे रात्रीला जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तिथपर्यंतची रेलचेल आणि ते सर्व टिपण। आणि आज मला खरोखर आनंद झाला की आज मी या शिबिरामध्ये आल्यानंतर मला इथे शिस्त दिसली। जरी विद्यार्थी कमी असतील हरकत नाही, पण ते लाख मोलाचे आहेत आणि निश्चितच यातून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षी याहीपेक्षा जास्त विद्यार्थी भौतिक सत्र आयोजित केले जातात। त्याचबरोबर अनेक आता या वर्षीची थेंब पाणलोट व्यवस्थापन होतं, ते प्रकल्प कार्य देखील आपण करत आहात। निश्चितच जल व्यवस्थापन या दृष्टिकोनातून देखील आपण केलेलं कार्य या दत्तक गाव खंडाळा देवीमध्ये नेहमी करता ते स्मरणात राहील असं कार्य आपण करत असालच। असे कार्यक्रम झाला बहरदार, भाषणही झाले जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणांचा भार, तेव्हा मानतेच पाहिजे सर्वांना। एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून एक व्यक्ती म्हणून अब मुश्किल